ह्या जागेवर लय डिमोटिवेट झालेले आहे. वाटते सकाळी मोकळी हवा असते आहे तशी. पब्लिक, तर आज मी अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी आतापर्यंत मी कमीत कमी 5-7 वर्ष तरी माझे दिले असतील या ठिकाणी. तर ते ठिकाण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. नेमकं इथं मी काय केलं काय नाही. आज सकाळी जरा लवकर उठलो त्यामुळे म्हणलं चला आज जायलाच लागते, आपण जरा जाऊन येऊ. पहिले तर तुम्ही सकाळचा आपला व्ह्यू बघून घ्या, कसला खतरनाक दिसायला आहे. ती आमच्या गावाच्या इकडं साईडला एक कंपनी आहे, सोलार प्लॅन्ट आहे, पूर्ण लई लांबवर पसरलेला आहे. आणि हे रोड जे आहे ना, हे आमच्या गावाकडून रोड आहे. हे आहे मेन चौक. रोड आहे तसाच खराब झाला, त्याच्यापेक्षा जास्त खराब रोड झालेत. रनिंग करण्यासारखं तर काही तर रोड राहिले नाहीत. आता चालू आहे पण तेवढं काय पहिल्यासारखं असं मोटिवेशन राहिलं नाही की येऊन इथं काय करण्याजोगं. कारण की ह्या जागेवर लय डिमोटिवेट झालेलो आहे. आत्ता मी चाललो आहे आमच्या गावाकडच्या मेन रोडने. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो, हे एक चौक आहे, इकडे एका गावाला रोड जातो आणि इकडं म्हणजे असं एक शेसाळा म्हणून गाव आहे, त्याकडे रोड जातो. आणि हे जे खाल्ला रोड आहे ते जाते आमच्या गावाकडं. तुम्हाला अजून एक पुढे ठिकाण आहे तिथं म्हणजे मी काय करायचो, रनिंग हे झाले की तिथं वर तो व्यायाम काढायचोच, पण घरी जाताना पण तिथं व्यायाम काढत होतो मी. म्हणजे इतका व्यायाम काढण्याचा नाद होता त्या टायमिंगला, भलताच मस्त होतं ते पण ठिकाण. म्हणजे असं पूल होता असा पाण्याचा, तर बसायला असं एकदम व्यवस्थित प्लेन ठिकाण होतं. त्यामुळं तिथं जाते वेळेस मी थोड्या वेळ बसायचो. हो का मित्रांनो, येतोय तुम्हाला ठिकाण मी जे म्हणलं होतं इथं मी बसायचो दररोज सकाळी. असं एकदम असं प्लेन ठिकाण आहे, त्यामुळं असं झोपायला पण येत होतं. इथं मस्त वाटते, सकाळी मोकळी हवा असते, थंड वातावरण, पक्ष्याचा थोडासा आवाज येतोय मस्त. गावातल्या कोणत्याहीच गोष्टीचा आवाज येत नाही, एवढं फ्रेश वाटतं ना, खतरनाक. व्यायामचा एवढा नाद होता मला की बॉडी अजून आहे तशी. व्यायामच्या नादानं काय झालं माहिती आहे का, मला सुरुवातीला म्हणजे मी शाळेत असताना मला तर भरतीचा नाद लागलेला होता. तर त्या टायमिंगला मला भरती करायचा नाद होता. तर मी व्यायामची सुरुवात ज्या टायमिंगला मी 10वीमध्ये होतो तेव्हापासूनच केली होती. ते व्यायाम सुरू केल्यामुळं कोण म्हणतं की तुझी हाईट रुकली. तर मी काय केलेलं आहे माहिती आहे का, माझ्या घरी एक रूम आहे, त्या रूममध्ये ना मी अख्खी जिम रूमच तयार केली आहे. जर तुम्हाला ती जिम रूम बघायची असेल तर ह्या व्हिडिओनं कमीत कमी 50 जर कमेंट आलं तर मी ती व्हिडिओ नक्की तुम्हाला बनवून दाखवलं एका दिवशी आणि पोस्ट करणं आपल्या प्रोफाईलवर. तर मी काय करतो, तुम्हाला आता माझी बॉडी कशी ती एकदम दाखवतो, तुम्हाला कशी बनली काय नाही, तुम्हाला शेप आहे का नाही ते तुम्हाला कळलं, एकदा दाखवतो मी. वगैरे दिसत नाहीत पण फिट आहे थोडीफार, थोडी इकडं चरबी वाढली आता. पण मी रनिंग चालू करणार आहे, परत येणार आहे ह्या मैदानात. नाही मस्त वाटायचं बरं का, खरंच. मी त्या टायमिंगला पहिल्यांदा सुरुवात केली त्या टायमिंगला सोबत पोरं होते, नंतर कोणी सोबत नाही आलं, मी एकटाच यायचो. आता ती सवय झाली मला. पुले रेल्वेचा हाईट कुठे गेली बघा, हे रोड आणि त्याची हाईट गेली तर वर. म्हणजे विचार करा, आता इकडं जर रोडचं त्याचं मॅच करायचं असेल तर त्यांना रोड कसा न्यायला लागेल. इकडे बघा पटरी आली. तर मग तुम्हाला माझा हे मॉर्निंग वॉकचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणलं होतं की मी तुम्हाला जिम रूम दाखवून माझी, तर खरंच तुम्हाला वाटत असेल त्याच्यावर व्हिडिओ झाला पाहिजे, तर त्यासाठी जिम अशी कमेंट नक्की करा व्हिडिओ खाली. तर चला मग भेटूया एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये.